नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जवळपास 7-8-10 वर्षापासून मी 7 वर्षापासून 8 वर्षापासून 100% यूट्यूब पाहतो. आणि खास करून यूट्यूब जे चालवता ज्यांना वाटतं असं की बाकीच्या लोकांना कसं काय यूट्यूबमध्ये पैसे येत आहे, आपल्याला काय येत नाही आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कधी यूट्यूबमध्ये असेल तर ती आहे सेटिंग. जोपर्यंत तुम्ही सेटिंग शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूबवर लाईक, सबस्क्रायबर आणि तर तुम्हाला सर्वात प्रथम सेटिंग शिकावं लागणार आहे. सेटिंगमध्ये काय काय असतं तर ते सगळे फीचर्स त्याच्यावर वाचायचे. ते वाचल्यानंतर त्यामध्ये यूट्यूबला जे महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला शिकावं लागणार आहे. काय शिकावं लागणार आहे की ज्या टायमाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल कसा होईल. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे, पण त्यातले काही सेटिंग येते 7-8 जे कॉलम आहे ते कॉलम कंप्लीट करायचे. त्यापैकी टायटल कंप्लीट करायचं, सेकंड टायटल कंप्लीट करायचं. त्यानंतर तुम्ही जे पब्लिश जे आहे अनटायटल जे राहायचं त्याला कसं पब्लिक करता येईल. मग पहिले अनटायटल ठेवायचं, नंतर पब्लिक करायचं. त्याच्यानंतर जे आहे हा व्हिडिओ लहान मुलांसाठी आहे का ते वाक्य येतं, ते नसेल तर लहान मुलासाठी नसलं तर लहान मुलासाठी नाही आहे, मग खाली येतं नो शब्द खालचं घ्यायचं. पुन्हा असे 4 त्याच्यामध्ये सेटिंग आहे. त्या 4 सेटिंग जर कधी तुम्ही काळजीपूर्वक कधी एखाद्या यूट्यूबवर ऐकल्या आणि त्याचं जर कधी फॉलो केलं तरच तुमचा व्हिडिओ यूट्यूब जनतेपर्यंत पोहोचवतो. म्हणजे काय, जनता म्हणजे काय, यूट्यूबवर जे लोक व्हिडिओ बघता आणि त्या माहिती नॉलेज घेता, आपला व्हिडिओ हा नॉलेजचा आहे का, कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटोमोबाईल म्हणजे तुम्ही कारबद्दल देऊ शकता, तुम्ही मोटरसायकलबद्दल देऊ शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं जे बी हुनर आहे, तुम्ही वकील आहे तो वकिलीबद्दल सगळं तुम्ही माहिती देऊ शकता. तुम्ही बऱ्याच ज्या गोष्टी आहे तर ती काळजी तुम्हाला घ्यायची. कारण की पहिले तर सेटिंगवर इतकं फोकस करा की ज्याच्यावर 2-4-5-6 व्हिडिओ बघा, ते तुम्हाला व्यवस्थित सेटिंग सांगतील. ते सगळं स्क्रीन दाखवता आणि त्यावर कशा पद्धतीचं कोणतं काय करायचं. पहिले जो यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ अपलोड होतो, अपलोड झाल्यानंतर तो येतो, तोपर्यंत तो अनटायटल राहतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला तो पुन्हा त्या सेटिंगवर जावं लागतं आणि ती सेटिंग करताना तुम्हाला त्याला पब्लिक नंतर करावं लागतं. तोपर्यंत गुगल त्याला काय करतं, त्या ज्या व्हिडिओला आहे ना त्याचे सगळे कंटेंट्स वगैरे सगळे चेक करता आणि जर ते कधी कॉपीराईट असेल काही असेल तर तिथं कॉपीराईट टाकून ते व्हिडिओ तिथे थांबवून दिला जातो. मग आपला व्हिडिओ थांबला का, त्याचे कॉपीराईट येतं का वगैरे जेव्हा आपण टाकलो ज्या ठिकाणी टाकतो, तर त्यासाठी यूट्यूब चालू केल्यानंतर यूट्यूबचं सर्वात प्रथम व्हिडिओ वगैरे पाहण्याच्या पहिले सेटिंग बघायचं, आपलं अकाउंट बघायचं, आपलं अकाउंट कशा पद्धतीचं आहे, त्याच्यावर कशा प्रकारचं आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहे, कोणत्या पॉईंट महत्त्वाचा आहे यावर यूट्यूबनं मोठ्या प्रमाणात जे यूट्यूब चालवणारे जे आपल्यासारखेच नागरिक आहेत त्यांचे प्रचंड नॉलेज आणि त्यांचे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ जे आहे व्हायरल झालेले असतात, त्यांना चांगल्या प्रकारची माहिती तिथे देता येते. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की पहिले सगळी सेटिंग करायची. पहिले आपलं अकाउंट चांगलं सेटिंग करून घ्यायचं. चांगलं सेट झालं रे झालं, त्यानंतरच तुमचे जे तुम्ही व्हिडिओ टाकशा त्यावर एका सेकंडमध्ये 200, 400, 1000, 5,000, 10,000, लाख जे व्ह्यूज येतात आणि त्याला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब लोक करतात. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ टाकणं आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की व्हिडिओ टाकल्याशिवाय तुम्हाला व्ह्यूज मिळणार नाही. जास्त प्रमाणात व्हिडिओ टाकायला लागणार आहे आणि एक वारंवार रिपीट तोच व्हिडिओ वेगवेगळ्या व्हाईस वगैरे चेंज करून टाकायचा नाही. तुम्हाला व्हिडिओ बनवताना ही काळजी घ्यायची आहे की आपला व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा नवीन आहे. ही माहिती नागरिकांना आवश्यक आहे. यूट्यूबवर लोक काय सर्च करता, काही लोक गाणे सर्च करता, काही लोक त्यातून प्रचंड प्रमाणात अभ्यास शिकतात. खूप मोठा अभ्यास यूट्यूबवर शिकायला भेटतो. मग तो काय, मग तुम्हाला गणिताचा विषय असो किंवा विज्ञानाचा विषय असो, तुम्हाला मराठी विषय असो, हिंदी असो, हिस्ट्री असो, कोणत्याही प्रकारचे विषय असो, त्या विषयाचे एक मुद्दे आपल्यासारखे यूट्यूबवर काम करणारे जे नवीन लोक आहे किंवा जुने लोक आहे
ते इतक्या पद्धतशीर आपली नॉलेज त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकता की त्याचे काही लिमिट नाही. त्या व्हिडिओ जर कधी आपण बघितला तर नक्कीच आपल्याला कशा प्रकारचं आपण शोधलो, आपल्याला जे सर्च करायचं होतं ते कशा प्रकारचं चांगल्या प्रकारे करता येईल, क्वालिटी कशी करता येईल ही त्यातून समोर येतं. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा मला एक सांगायचं आहे की इतकं सोपं आहे यूट्यूब चालवणं, त्यात काही शंकाच नाही. पण तुम्हाला यूट्यूबवर काम करावं लागणार आहे. यूट्यूबवर तुम्ही वर्क करता. वर्क म्हणजे काय? वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम मोबाईल. कारण की जरी तुम्हाला पगार नाही पण तो पगार चालू होऊ शकतो. 1000 सबस्क्राईब होणं आणि 4000 मिनिट त्यावर तुमचा टाईम येणं हा काहीच टाईम लागत नाही. तुम्ही फक्त प्रयत्न करा. प्रयत्न करताना सेटिंग शिका. सेटिंग शिकल्यानंतर कशा प्रकारचे व्हिडिओ करायचे आणि त्या सेटिंगच्या माध्यमातून कसे अपलोड करायचे आणि ते कसे चेक करत राहायचे. चेक करणं मी गरजेचं आहे की आपला व्हिडिओ चालला की नाही चालला, का नाही चालला, कशाबद्दल काय प्रॉब्लेम आहे. आपण त्यावर सगळ्या प्रकारचे तिथं माहिती येते. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूबवर जेव्हा तुम्ही चेक करत राहता तर तुम्हाला सगळं शिकायला भेटतं. पण तुम्हाला वाचता यायला पाहिजे. तुम्ही वाचून आहे ना ते चांगल्या प्रकारची माहिती घ्यायची. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला मराठीमधून, हिंदी, इंग्लिशमधून तो चांगल्या प्रकारचा समजून घ्यायचा आहे. कारण की आता थंबनेल शब्द आहे. थंबनेल शब्द हा लवकर उच्चार करतानाच कळत नाही. मग थंबनेल म्हणजे काय की एखादं तुमचं जे टॉपिक आहे, जसं पुस्तक आपण पब्लिश करतो त्या पुस्तकावर कसं वर हेडिंग देतो की बालभारती किंवा एखादं कोणतं तरी एक पुस्तक आहे त्याच्याबद्दल संपूर्ण छोटे काही मुद्दे, 2-4 मुद्दे, 5 मुद्दे टाकून देतो आणि तशा प्रकारचं वर हेडिंग देतो की ह्या पद्धतीचे पुस्तक आहे, तुम्ही काळजी घ्या. नंतर इंडेक्स देतो आपण खाली. इंडेक्ससारखं त्याच्यामध्ये इंडेक्स जो आहे तो इंडेक्सचा दुसरा भाग येतो. म्हणजे तुम्हाला परिपक्व यूट्यूबवर कसं बनता येईल यासाठी हे जे मी तुम्हाला विषय सांगितले, माझा व्हिडिओ जो आहे तीनदा वार ऐका आणि त्यातले एक पॉईंट काय करायचं म्हणजे त्यातले एक पॉईंट तुम्हाला त्या प्रकारचे व्हिडिओ चेक करणं आहे. मग कोणतंही असो, यूट्यूबवर चालवताना यूट्यूब कशा पद्धतीचं चालवावं यासाठी मोठ्या प्रमाणात यूट्यूबवर लोकांनी चांगल्या प्रकारचे व्हिडिओ त्यात टाकलेले आहे. फक्त तुम्हाला सर्च करायचं की यूट्यूब कशा प्रकारचं कसंही करायचं. इंग्लिश शोधा, मराठी शोधा, हिंदी शोधा, चांगल्या प्रकारच्या भाषातील यात तुम्ही उर्दू कोणत्याही प्रकारच्या भाषातील या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचे व्हिडिओ भेटतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला बनवताना तुम्हाला इतका बेनिफिट भेटेल, काळजी होईल. कारण पण तुम्हाला यूट्यूब टाईम द्यावा लागणार आहे. तुम्हाला काळजीपूर्वक ते ऐकावं लागणार आहे. ते ऐकताना तुम्हाला लक्ष त्याच्यावर केंद्रित करावं लागणार. कारण की तो तुमचा एक ट्रेनिंग असेल. जो व्हिडिओ चांगल्या प्रकारचं बघेल तो ट्रेन होऊन जाईल. जो ट्रेन होईल तो चांगल्या प्रकारचं यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ टाकेल आणि लाँग व्हिडिओ टाकेल. कारण दोन्ही प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला टाकणं गरजेचे आहे. कारण की लाँग व्हिडिओमधून तुमचा मोठा तुम्हाला टाईम भेटतो आणि शॉर्ट व्हिडिओतून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्ह्यूअर भेटता. लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला 1 लाख व्ह्यूअर्स लागता ते 1 लाख व्ह्यूअर्स तुमचे 2 ते 3 हजारामध्ये कंप्लीट होऊ शकतात लाँग व्हिडिओनं. कारण लाँग व्हिडिओ हा मोठाला 2-2, 10-10, 15-15, 20 मिनिटाचा असू शकतो आणि शॉर्ट व्हिडिओ जो असतो तो फक्त केवळ 30 सेकंड ते 60 सेकंडपर्यंतच मर्यादित असतो. त्यावर तो बघताना लोक फक्त झलक बघताना पुढे चालले जातात. परंतु एखादा विषय शिकायचा असेल तर ते शिकण्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघता. मग तो आडवा व्हिडिओ जो बनवलेला असतो त्यावर तुमचा चांगला थंबनेल बनवायचं आणि त्यातून तुमचा विषय सांगायचा की तुम्ही यानंतर कशा प्रकारचं यूट्यूब चांगल्या प्रकारे मास्टर याच्यामध्ये बनवू शकता. अशा प्रकारचं थंबनेल ज्या याच्यावर व्हिडिओत असेल ते व्हिडिओ वार ऐकायचा, त्यातून काळजी घ्यायची. त्यांचं बी काही ऐकायचं, काही आपल्या मनाने लावायचं. आपण बी त्याचे अर्थ काढायचे, काय अर्थ आहे याचे आणि त्या पद्धतीनं जे इंग्लिश शब्द आहे जे आपल्या लक्षात नाही आले तर ते पुन्हा तुम्ही नेटवर सर्च करा की याचा अर्थ काय होतो आणि त्याचा अर्थ काय होतो आणि त्यातून यूट्यूब मार्गदर्शन करतं कोणत्या प्रकारचे तुमचे व्हिडिओ चालू लागलेले आणि ते व्हिडिओ कशा प्रकारचे बनवू शकता तुम्ही आणि त्याला चांगल्या प्रकारचं गेटअप कसं देऊ शकता. त्यातून तुम्हाला जास्त व्ह्यूअर, जास्त सबस्क्राईब कसं होऊ शकतो आणि तुमचं चॅनल चांगलं ग्रो कसं होऊ शकतं हे ती अतिशय एकदम महत्त्वाचं आणि एकदम पॉईंट टू पॉईंट सांगितलं असतं. फक्त तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं असतं. कोणता जो व्यक्ती आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचा व्हिडिओ टाकलेला आहे तो कसा आहे ते बी तुम्हाला ओळखायचं आहे. हे बघा, त्यामध्ये सगळेच व्हिडिओ तुमच्या कामाचे असेल किंवा तुम्ही त्यातून शिकू शकाल असं नाही आहे. पण तुम्हाला हे ठरवायचं आहे की कोणता व्हिडिओ चांगला आहे. 4-5 व्हिडिओ बघितले तुमच्या लक्षात येईल की कोणता जो गाईडलाईन, कोणत्या व्हिडिओ चांगल्या प्रकारची गाईडलाईन येऊ शकते आपल्याला. कोणता व्हिडिओ आपल्याला सेटिंग आणि यूट्यूबवर जे व्हिडिओ आपल्याला बनवायचे ते कशा प्रकारचं. मित्रांनो, यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवताना जी
क्वालिटी येते, चांगला मोबाईल असला चांगली क्वालिटी येते, आणि जरा मोबाईल बरोबर नसला तर मग चांगली क्वालिटी येत नाही. तर तुम्हाला क्वालिटी बी द्यायची आहे. क्वालिटी देताना तुम्हाला काळजीपूर्वक मोबाईलवर जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असेल, व्हिडिओ काढताना तुम्हाला एकदम टॉप टिप असायला पाहिजे. तुम्ही एकदम पॉश ड्रेस तुमच्या अंगात तोच ड्रेस नसायला पाहिजेच, एकदम पॉश राहून, आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं असं गेटअप, लोकांनी तुम्हाला पाहता क्षणी अट्रॅक्शन झालं पाहिजे. तुम्हाला असं चांगल्या प्रकारची त्यांना समोरच्याला फिलिंग वाटलं नाही काय भारी यांचा म्हणजे जॅकेट वगैरे किंवा मग कोट वगैरे किंवा मग टाय वगैरे किंवा मस्त शेविंग करायला असलं किंवा लेडीज असले त्यांनी चांगल्या प्रकारचा मेकअप करायला असला पाहिजे किंवा त्यांनी आपला फेस चांगला करायला पाहिजे, केस वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्ही लेक्चरर बनताय, तुम्ही या ठिकाणी शिकवताय, आणि तुम्ही शिकवताना तुमचं बॉडी लँग्वेज खूप चांगली असायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभाव, बोलण्याची पद्धत ही अतिशय महत्त्वाची असते. आणि ती जे लोक तुमचा व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओतून त्यांना काहीतरी घ्यायचं असतं. मग त्यांना चांगल्या प्रकारचं कसं त्यांचं मन अट्रॅक्ट होईल अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ याच्यात बनवून टाकायचे असतात. मित्रांनो, हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या तरच तुम्ही यूट्यूबवर चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवून टाकू शकता. चांगले सबस्क्राईब तुम्हाला जे सुरुवातीला जे पैसे मिळण्यासाठी जे सबस्क्राईब असतात, जे मिनिमम ज्यांनी कॅटेगरी ठेवलेली आहे तेवढे तर तुमचे सहज, तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कधी काळजीपूर्वक केलं तर तुम्ही 8 दिवसात बी करू शकता, 10 दिवसात करू शकता, 1 महिन्यात बी करू शकता, 2 महिन्यात करू शकता, आणि 8-10 वर्षात बी करू शकता. पण काळजीपूर्वक कधी केलं तर तुम्हाला 8 दिवसात सुद्धा याचा रिस्पॉन्स भेटू शकतो. एखादा व्हिडिओ जर चांगला काळजीपूर्वक बनवला, कारण तुम्हाला यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकलेले आणि कसे व्हिडिओ बनवायचे आणि कशी सेटिंग करायची हे बघूनच तुम्ही ना पुढची पावलं उचला. ॲक्च्युली हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे, यापेक्षा यूट्यूबपेक्षा मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. ज्या ठिकाणी तुमची जी भाषा असेल त्या भाषेत तुम्ही यूट्यूब चालवा, कारण की त्या भाषेतून तुम्हाला महत्त्व दिलं जातं आहे. आणि हे जे आहे मोठ्या प्रमाणात यामध्ये तुम्हाला पैसा भेटू शकतो. तुम्ही 50,000 महिना कमवू शकता, 2 लाखसुद्धा महिना कमवू शकता, 5 लाखसुद्धा महिना कमवू शकता. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं कार्य करसाल, जेवढा वेळ तुम्ही यूट्यूबला देसाल, जेवढ्या वेळ तुम्ही तुमचा यूट्यूब चालवताना, चॅनल चालवताना देसाल, कारण तुमचं चॅनलचं जे अट्रॅक्शन आहे हे लोकांना लागून जातं. आणि एखादं लेक्चर तुम्ही जर दिलं, त्या लेक्चरमध्ये जर कधी त्या नागरिकाला, म्हणजे जे तुमचे व्ह्युअर्स आहे त्यांना जर काही चांगल्या प्रकारची माहिती भेटली तर नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट पाहत असतात. भले तुम्ही दिवसातून 1 टाका, 2 दिवसातून 1 टाका, 3 दिवसातून एखादा व्हिडिओ टाका, 4 दिवसातून काढा, 8 दिवसातून तुम्ही चांगला व्हिडिओ टाका. पण तो व्हिडिओ असा असायला पाहिजे की त्या व्हिडिओतून सगळी जाणकार, सगळी माहिती A to Z समोरच्या व्यक्तीला भेटेल याची काळजी तुम्ही घ्यायची. आणि नक्कीच मला आशा आहे की तुम्ही हे सगळं कराल. आणि केल्यानंतर मी ॲडव्होकेट शंकर वानखेडे, मी यूट्यूब चालवणारा माणूस आहे, पण मी आता तुमच्यासारखाच एक नवीन आहे. पण मला चांगल्या प्रकारचा मी व्हिडिओ बघितले, त्यातून मला चांगल्या प्रकारचं काळजीपूर्वक कसं करायचं ही मला लक्षात आलं. आणि माझे जे व्हिडिओ आहे आता चांगल्या प्रकारचे ते लाईक घेऊ लागलेले आहे आणि चांगले व्ह्यूअर्स त्याला येऊ लागलेले आहे. आणि लवकरच पुन्हा आपण भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.